कालच्या व्हिडिओचा कोणाकोणाला राग आला असेल ना तर येऊ द्यात, कारण की जे खरं होतं ना मी तेच बोलली. आता सकाळी सकाळी आपल्याला छान असं उन्हात आणलं होतं आणि तिचं फूल तोडणं सुरू होतं. आता फूल तोडलेलं मला अजिबात आवडत नाही आणि ते सकाळी सकाळी तोडले तिनं आणि एवढं छोटं बिचारं. तर तिचं असं काहीतरी सुरू होतं. आता एवढं छोट्या फुलाला का बरं तोडलं, आता तिला पण कळत नसेल म्हणून तिने तोडलं. पण ते मला आवडत नाही, त्यामुळंच मी तिला वर आणत नाही. आणि वर आणलं तर ती एक तर फुलं तोडते किंवा मग पाण्यामध्ये खेळते. आता सकाळी सकाळी मला तर एवढं छान वाटत होतं आणि माझा दिवस पण खूप छान गेला, कारण की हे फुलं बघून. आणि खूप सारे फुलं इथे येतात, त्यामुळं बघायला पण खूप छान वाटतं. पण एवढ्यात समजा कमीच येत आहेत. आणि मी असा विचार करत होती की एवढी छान फुलं येतात तर सकाळी सकाळी आपण का बरं वर येत नाही आणि हे फुलं बघत नाही आहे. तर माझं असं काहीतरी सुरू होतं, पण हिच्यामुळे मला नाही जमत ते, कारण की ती फुलं खूप म्हणजे तोडून इकडे तिकडे फेकते, त्यामुळं ते पण चांगलं वाटत नाही किंवा मग मलाहीच आवडत नाही, त्यामुळं असं चालेल राहतं. आता नारळाच्या झाडाला एवढे सारे नारळ धरलेले होते आणि हे खूपच छान वाटत होतं इथे. आणि इथं बसून असं राहावं असं वाटतं, खूप छान वाटतं. इकडे आणलं मॅडमला, तर इकडे असं पाण्यात चाललं होतं तिचं खेळणं. म्हटलं चला आता हिला खेळू द्या. ती फूल लावलं की लगेच माझ्याकडे आली आणि तू का बरं लावलं म्हणून असं तिचं म्हणणं होतं. आता फूल लावलं की लगेच ते पडून पण गेलं. आता तिचं ओरडणं माझ्यावर असं चालू होतं, मम्मा माझं मला फूल दे म्हणून. आपू इकडे बघ काय झालं. मला अशी काहीतरी धमकी देत होती, त्यामुळे मला ते फूल तिला परत द्यावंच लागलं. आणि मग नंतर तिला म्हटलं आता चल खाली जाऊया, कारण की खाली पण भरपूर कामं राहिली होते, फ्रेश व्हायचे राहिलं होतं, आंघोळी वगैरे सर्वच राहिलं होतं. त्यामुळे मग आम्ही मस्त खाली गेलो आणि तिला छान असं बाय कर म्हटलं, तर तिचं सुरू होतं बाय वगैरे करणं. आता तिचा मूड असला तर ती करतो, नाही तर नाही. तर असं चाललं होतं. नंतर खाली आले. आता खाली मला चहा बनवायचा होता, ताई म्हणत होते चहा बनव, कारण की त्यांचा पण चहा राहिला होता. आता सकाळी म्हटलं चहा न घेता गरम पाणी घेऊया, पण तेवढ्यात त्यांनी चहा कर म्हटलं की लगेच मला तेवढाच चान्स पाहिजे चहा प्यायचा आहे ना, तर हां आपणही पिऊया. आणि मस्त दोघांनी आम्ही चहा घेतला. आता आम्ही जेव्हा डीमार्टमध्ये गेलो होतो ना, तेव्हा मग थोडं सामान डीमार्टमधून आणलेलं होतं, तांदूळ वगैरे साखर. तर ते आम्ही खुलेच आणले होते. तांदूळ एवढे छान निघाले ना, खूप जास्त. तर तेच तांदूळ आता परत आणावं असं वाटते. आणि साखर अशी काहीतरी निघाली होती, साखरमध्ये गहू डाळी बरंच काहीतरी मिक्स होतं. तर तेच चुकून असं पडलं जात होतं, त्यामुळं मग तेच मी सर्व साफ वगैरे करून ठेवलं. तरी पण 2-3 गहूचे हे राहिलेच होते त्यामध्ये. तर असं काहीतरी सुरू राहतं, तिथं मिक्स होऊन जातं थोडंफार. इथे छान असा लसूण सोलून घेतला होता. म्हटलं लसूण बरेच दिवस लागतं आपल्याला, 2-3 दिवस तरी लागतो. आणि 2 टाईम म्हटलं की एवढा पुरून जातो 2-3 दिवस, कारण की आपू पण मधात करते आणि सकाळी सकाळी एवढं ना खूप जास्त चिडचिड होऊन जाते. तोपर्यंत चहा ठेवला एकीकडे आणि म्हटलं चला बॉटल भरून घेऊयात. आता बॉटल वगैरे भरून घेत होती मी आणि म्हटलं तोपर्यंत आपलं तेवढंही काम वाचून जाते आणि तेवढंच काम आपलं होईल. चहा तोपर्यंत उकळून जाईल. तर छान असा चहा उकळला होता. आता त्यांना एवढी घाई होत होती ना, तर चहा थोडासा कलर यायचा बाकीच होता. आता मला खूप जास्त कलर पाहिजे, त्यामुळे म्हटलं माझा उकळू द्यावा, पण म्हटलं जाऊ देत, खूप जास्त उशीर होईल, त्यामुळं मी पण तसाच चहा घेतला. आता आपूचं इकडं चाललं होतं तिच्या पप्पासोबत खेळणं आणि मी मस्त चहा असा तयार केला. आता आपू पण चहा प्यायला लागली. आता तिला नको म्हणते, पण तिला पण प्यायचा असतो. आणि तिचं सुरू होतं खेळणं वगैरे. तर तिनं कधीशी ना रांगोळीची बॉटल घेतली हातात आणि माझं तिच्याकडे अजिबात लक्ष नव्हतं, त्यामुळं तिनं खूप गर्दा करून ठेवलेला होता. आता एकीकडे मी झाडून काढायला लागली, चहा घेतला आणि झाडून काढत होती, मला लक्षच नाही तिने बॉटल घेतलेली. इकडे मोबाईल चार्जिंगला लावला आणि बटनच दाबलेलं नव्हतं. आता बटन तर दाबलेलं होतं त्यांनी, नंतर मग आपण जाऊन बंद केलं. असं काहीतरी आमच्या घरात सुरू राहतं. आणि चार्जिंग झालीच नव्हती, त्यांना ऑफिसला पण निघायचं होतं. तर मग आपूने ना खूप जास्त गर्दा केला होता रांगोळीचा. तर मी इकडे एवढं छान झाडून सर्व कचरा वगैरे काढून घेतला आणि आपूने जिथे नाही बेडवर इकडे तिकडे सगळीकडे ते रांगोळी म्हणजे फैलून टाकली होती आणि घाण केलेलं होतं. आता इथं पप्पा बूट पॉलिश करतात म्हटल्यावर तिला पण करायचं असतं. तर त्यांच्या दोघांचं भांडणं सुरू राहतात, मला करायचं, मला पण थोडंसं दे, असं तिचं चाललेलं राहतं तिच्या पप्पासोबत. आणि दोघं मिळून अशा करतात. तर ऑफिसला जायच्या आधी त्यांचं सुरू राहतं. आता रांगोळीचा डब्बा कुठे कुठे गेला आणि कुठे कुठे घाण करून ठेवली, आता तिला तिचंच माहिती. तर नंतर माझं तिच्याकडे लक्ष दिलं. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.